जोहार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आपल्या या व्हिडिओमध्ये आज दोन विषय आपण घेणार आहोत. एक तर माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली 25 जून 2025ला एक मंत्रालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, धुळे असे जे 8 आदिवासी बहुल जिल्हे आहेत, ज्यामध्ये त्याचं पॉप्युलेशन त्या प्रमाणात आहे. त्यामध्ये जे वाढीव आरक्षण मिळतं, प्रत्येक जिल्ह्यावाईज तिथल्या पॉप्युलेशन प्रमाणे जे काही अनुसूचित जमातीच्या लोकांना आरक्षण मिळतं, त्याचा निर्णय 25 तारखेला होणं अपेक्षित होतं. कारण आपल्याला माहिती होतं, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एक समिती गठीत करण्यात आलेली होती. आता या बैठकीमध्ये त्या समितीने नेमका काय निर्णय घेतलाय तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. आणि दुसरा विषय हा की पेशा क्षेत्रामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावरती नियुक्त्या दिलेल्या आहेत, त्यांनी पुन्हा एकदा नाशिकच्या धर्तीवरती एक मोठं आंदोलन उभारलेलं आहे. लाँग मार्च ते पालघर ते मुंबई काढत आहेत. आणि त्यांच्या मागण्या नेमका काय आहेत आणि तो विषय नेमका काय आहे आणि आंदोलनामध्ये सहभागी होणं का गरजेचं आहे, बाकीच्या ज्या कर्मचारी आहेत त्यांनी किंवा सामाजिक संघटनांनी त्याच्यामध्ये का उतरणं गरजेचं आहे. तर हा दुसरा विषय या आपला व्हिडिओचा भाग असेल. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण डायरेक्टली थेट व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला विषय हा आहे की मी मगाशी उच्चारल्याप्रमाणे ज्या 8 जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या आहे, त्या जिल्ह्यांमध्ये 2001च्या त्या आरक्षण कायद्यामध्ये जे वाढीव आरक्षण घोषित केलेलं आहे किंवा वाढवलेलं आहे, त्यामध्ये हे 8 जिल्हे येतात. त्यामध्ये पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली असे हे 8 जिल्हे आहेत. या 8 जिल्ह्यांमध्ये तेथे असलेल्या त्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या अनुसूचित जमातीच्या पॉप्युलेशनच्या संदर्भामध्ये रिझर्वेशन आहे, म्हणजे वाढीव आरक्षण आहे. क्लास 3 आणि क्लास 4च्या पोस्टमध्ये, म्हणजे कर्मचारी 3 आणि कर्मचारी 4 या नोकर भरतीमध्ये जे रिझर्वेशन आहे ते. आता यामध्ये महाराष्ट्र शासनाने मध्यंतरी काय झालं की SCBC रिझर्वेशन लागू केलं आणि लागू केल्यानंतर या 8 जिल्ह्यांमध्ये बिंदू नामावल्या तपासताना अडचणी निर्माण झाल्या. कारण या ठिकाणी SCBC रिझर्वेशन बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हे 8 जिल्हे वगळता बाकीच्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी 10% नुसार रिझर्वेशनच्या माध्यमातून बिंदू नामावल्या तपासल्या. पण या 8 जिल्ह्यांमध्ये SCBCला किती रिझर्वेशन द्यायला हवं त्या जिल्ह्यात, कारण त्या जिल्ह्यांच्या प्रमाणात तेथे असलेल्या लोकसंख्येच्या नुसार दिलेलं रिझर्वेशन ते आहे. आणि त्यामुळे SCBCचं रिझर्वेशन या जिल्ह्यांमध्ये लागू करायचं किंवा नाही करायचं तर किती टक्के करायचं. तर या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठीत केली. त्यामध्ये अध्यक्षस्थानी हे बावनकुळे साहेब आहेत. त्यानंतर शिरसाट साहेब जे सामाजिक विकास मंत्री आहेत, आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके साहेब आहेत. त्यानंतर अन्न पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ साहेब आहेत. त्यानंतर आपले कृषी मंत्री कोकाटे साहेब आहेत. त्यानंतर इतर मागास प्रवर्गाचे मंत्री जे आहेत ते अतुल सावे साहेब आहेत, म्हणजे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब. तर अशा एकंदरीत या सगळ्या मंत्र्यांच्या मिळून आणि GADचे सेक्रेटरी असे मिळून एक उपसमिती शासनाने गठीत केली. 1 महिन्याच्या आत त्यांना तो शिफारस शासनाला द्यायच्या होत्या, शिफारसी करायच्या होत्या. आणि त्याच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशी बैठक ही 25 जून 2025ला माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या दालनामध्ये झालेली आहे. आता या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं, तर यामध्ये स्वतः अध्यक्ष बावनकुळे साहेब होते, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब होते, आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक उईके साहेब होते, इतर मागास मंत्री अतुल सावे साहेब होते आणि अन्न पुरवठा मंत्री आपले छगन भुजबळ साहेब होते. यांचे चेहरे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि यामध्ये
निर्णय किंवा चर्चा काय झाली तर त्यामध्ये सुरुवातीला या जिल्ह्यांमध्ये जे आरक्षण आहे, जे सुरुवातीपासून एसटी समाजाला मिळत असलेलं रिझर्वेशन आहे, त्यामध्ये कमी किंवा जास्त करायचं का? तर यामध्ये आहे की जे रिझर्वेशन ऑलरेडी आहे ते त्याच पद्धतीने असायला हवं. म्हणजे एसटीचं जे काही टक्केवारी आहे ती. मग राहिला विषय काय की मग कोणाचं कमी करायचं? तर मग त्यावेळेस छगन भुजबळ साहेब असतील किंवा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब असतील, या दोघांनी त्या ठिकाणी म्हटलं की बाकीच्यांचं जे काही ओबीसी असतील किंवा एससीबीसी असतील, या लोकांचं आरक्षणाची टक्केवारी कमी करता कामा नये. म्हणजे कुणाचंही आरक्षण कमी जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसारच व्हायला हवं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी एकंदरीत या 2 मंत्र्यांनी अशा पद्धतीने चर्चा केली. बाकीच्या मंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण डिसिजन घेतलेला आहे. त्या पद्धतीने त्या उपसमितीने शिफारसी केलेल्या आहेत. आता संबंधित सगळ्या मंत्र्यांची सहमती झाल्यानंतर समितीने शिफारसी करून माननीय मंत्रिमंडळासमोर त्या ठेवायच्या आहेत. माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावरती मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ त्या ठिकाणी सहमती दर्शवेल आणि सहमती दर्शवल्यानंतर मग सामान्य प्रशासन विभाग त्याच्यावरती एक शासन निर्णय काढेल. शासन निर्णय काढल्यानंतर मग त्या टक्केवारीनुसार बिंदू नामावल्या तपासण्याचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी मोकळा होणार आहे आणि पुढच्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण मग या 8 जिल्ह्यांमध्ये येणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये जो सेकंड टप्पा झाला त्या टप्प्यामध्ये या 8 जिल्ह्यांमध्ये जाहिराती आल्या नाहीत, कारण तो प्रॉब्लेम तिथं त्या ठिकाणी निर्माण झाला होता. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हे वाढीव आरक्षण नसल्यामुळे त्या ठिकाणी नॉन शेड्यूल एरियामध्ये बिंदू नामावल्या तपासल्या गेल्या, त्यामुळे तिथे अडचण निर्माण झाली नाही. तर एकंदरीत पहिल्या विषयासंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण असं काय झालंय की एक समिती गठीत करण्यात आली होती शासनाने. एक उपसमिती गठीत करण्यात आली होती बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली. त्या समितीची बैठक ऑलरेडी आता 25 जूनला झालेली आहे आणि त्या समितीने निर्णय घेतलेले आहेत. आता त्या शिफारशी ते मंत्रिमंडळासमोर ठेवणार. मंत्रिमंडळाने त्या ठिकाणी मान्यता दिली की त्याच्यावरती सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय काढेल आणि शासन निर्णय काढल्यानंतर या 8 जिल्ह्यांमध्ये बिंदू नामावली तपासण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणजे हा प्रश्न ऑलमोस्ट सुटलेला आहे. आता आपण दुसऱ्या विषयाकडे जाऊ. मुळात हा विषय सुटलेला असला तरी हा विषय काही नवीन नाही आहे मित्रांनो. हा विषय जुना आहे. 1972-74 पासून हे रिझर्वेशन त्या काही जिल्ह्यांमध्ये मिळतंय. फक्त मध्यंतरी 14ला रिझर्वेशन एससीबीसीचं आलं, त्यानंतर मग आता पुन्हा आलं, त्यामुळे मध्यंतरी त्या गोष्टी पुन्हा रिवाईज होऊन बिंदू नामावल्या बदलत असतात. आता दुसरा विषय जो आहे तो की पेसा क्षेत्रामध्ये ज्या कर्मचाऱ्यांना मानधन तत्वावरती नियुक्त्या दिलेल्या आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की पेशा क्षेत्रातला विषय हा माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. म्हणजे काही बिगर आदिवासी संघटनांनी संबंधित विषय राज्यपालाने दिलेलं रिझर्वेशन सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलेलं आहे आणि त्यामुळे सरकारने त्यावेळेस जी भरती प्रक्रिया आहे ती आम्ही कंटिन्यू करणार नाही किंवा आम्ही ती पूर्ण करणार नाहीत असं स्टेटमेंट त्या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टापुढे दिलं आणि तसं ॲफिडेव्हिट दिलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती परमनंट जी काही नियुक्ती होणं अपेक्षित होतं ती न होता मानधन तत्वावरती नियुक्ती 5 ऑक्टोबरच्या त्या शासन निर्णयानुसार झाली. आता तो शासन निर्णय कसा आला ते आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाशिकमध्ये हे जे सगळे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणजे त्या ठिकाणी त्यांना सपोर्टेड JP गावित साहेब असतील माजी आमदार, त्यांनीही त्या आंदोलनाला सहकार्य केलं, ते उचलून धरलं आणि नाशिकच्याही तिथल्या तमाम लोकांनी असतील, सामाजिक संघटनांनी असतील, बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांनी, सामाजिक संघटनांनी तो विषय उचलून धरला, शासनासमोर एक दबाव निर्माण केला. त्यानंतर तरीही निर्णय होत नसल्यामुळे त्या ठिकाणी जे माजी विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आत्ताचे मंत्री अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार झिरवाळ साहेब यांनी स्वतः त्यांच्या समवेत काही आमदारांनी काय केलं, मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवरती उड्या मारल्या.
म्हणजे अक्षरशः त्यावेळेसचा जो प्रसंग आपण आठवला तर झिरवाळ साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते. आमदार काही आक्रमक झाले होते. निर्णय न दिल्यास त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी टोकाची भूमिका घेण्याचाही निर्णय घेतला होता. म्हणजे एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या मिटिंगीमध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी चर्चेच्या झाल्यानंतरही डिसिजन न येत असल्यामुळे मंत्र्यांनी त्यावेळेस संरक्षण जाळीवरती उड्या मुलांसाठी मारल्या होत्या आणि त्याचं फलित की त्या ठिकाणी मानधन तत्वावरती नियुक्त्या दिल्या गेल्या. त्यावेळेस काय नेमका झाला होता निर्णय, TV 9च्या त्या बातमी वृत्तातून आपण एकदा बघून घेऊया. तुम्ही बघा तो व्हिडिओ काय. पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदिवासी आमदारांसोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती असेल असा निर्णय घेण्यात आलाय. कोर्टाच्या निर्णयानंतरच अंतिम नियुक्ती संदर्भातला निर्णय घेतला जाणार आहे. मात्र तोपर्यंत पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय घेण्यात आलाय. आदिवासी आमदार आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये ही बैठक झाली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. वर्ग पदाची पेसातली भरती आहे, तर ही सरकारकडनं केली जाणार आहे. सुरुवातीला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांना रुजू केलं जाणार आहे. याचा निर्णय सायंकाळी 6च्या दरम्यान होणार आहे. परंतु एक आशावादी चित्र निर्माण झालंय, म्हणजे आजच्या आज त्याच्यावरती डिसिजन होऊन पुढच्या पोरांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल. तुम्ही TV 9चा व्हिडिओ बघितला, त्या ठिकाणी मानधन तत्वावर कशा नियुक्त्या झाल्या. आता मग हा पुन्हा मुद्दा का आलाय, तर ते मागच्या आंदोलनाची पुन्हा पुनरावृत्ती पालघरमधून होते. पालघर ते मुंबई असा या कर्मचाऱ्यांचा आता पुन्हा एकदा एल्गार उभा केलेला आहे, एल्गार दिलेला आहे. लॉंग मार्च ते त्या ठिकाणी काढतायत. त्यांची मूळ मागणी आहे की आम्हाला कायम करा, आम्हाला कायम नियुक्ती द्या, आम्हाला मानधन तत्वावरची नियुक्ती नको. कारण मानधन तत्वावरची नियुक्ती असल्यामुळे आम्हाला वेळेत पगार मिळत नाहीत. कारण आपल्याला माहिती आहे की त्या मुलांचे, त्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेतच होत नाहीत. ऑक्टोबरला नियुक्ती झाली, फेब्रुवारीमध्ये पगार मिळाले, अजूनही मानधन मिळालेलं नाही. म्हणजे फेब्रुवारी नंतर आता जुलै चालू होईल, अजूनही मानधन मिळालेलं नाही. आणि त्यामुळे मानधनाची त्या ठिकाणी आम्हालाच मागणी करावी लागते, आम्हालाच पाठपुरावा करावा लागतो. जिल्हा परिषदांना हेलफाटे मारावे लागतात, शासन स्तरावर भांडावं लागतं आणि मग आम्हाला कुठेतरी मानधनाच्या संदर्भामध्ये निधी प्राप्त होतो. म्हणजे एकंदरीत सर्व त्रास आम्हाला होतो, असं एक त्या ठिकाणी प्रकर्षाने पुढे येतं. दुसरी गोष्ट की आमची सेवा तुम्ही धरणार कशी आहात. सेवा धरणार असाल तर आमची सेवा पुस्तकं काही का असेना भरली गेली पाहिजेत. शिक्षकांचा विषय असेल तर शालार्थ ID बनले पाहिजेत. म्हणजे एकंदरीत हे मुद्दे आहेत. हे मुद्दे फायनली नियुक्त्या जर कायमस्वरूपी किंवा नियुक्ती मानधनावर न मिळता कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून कायम मिळाली तर त्या ठिकाणी हे सगळे प्रश्न सुटतील असं एकंदरीत मत आहे. आणि त्यामुळे लॉंग मार्च हा त्या ठिकाणी पालघर ते मुंबई काढण्याचं नियोजन कर्मचारी संघटना, जी पेशा क्षेत्रातली जी कर्मचारी संघटना आहे 17 संवर्गाची, त्या कर्मचारी संघटनेने घेतलेला असा महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे. माझं आव्हान आहे की या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. किंबहुना या आंदोलनामध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी ताकदीने उतरा. ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांनीही पाठिंबा द्या, त्यांनीही ताकदीने उतरा. आणि जे काही आमदार महोदय आहेत, खासदार महोदय आहेत, त्यांनी या गोष्टीला पाठिंबा द्या. कारण अक्षरशः पगार वेळेत होत नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ येते. 4 महिन्याचा पगार तुम्ही 5 महिन्याचा पगार एकदा देता, पण सगळे उसनवारी देण्यामध्ये जातात आणि त्यामुळे त्या उमेदवारांवरती बिकट परिस्थिती येते. असे काही उमेदवार आहेत की ते या तालुक्यामधले आहेत, त्यांची दुसऱ्या तालुक्यामध्ये किंवा तिसऱ्या तालुक्यामध्ये निवड झालेली आहे आणि ते येऊन दररोज येणं जाणं
जर काउंटेबल केलं तर त्या ठिकाणी असलेले पैसेही पुरत नाही, पण ते कर्जबाजारी होत आहेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बऱ्याच उमेदवारांचे मलाही फोन येतात की सर अशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, माझं केंद्र लांब आहे, शाळा माझी इथे आहे, गाव माझं तिकडे आहे, मला इथून तिकडे जावं लागतं, भाड्याला पैसे नसतात, पेट्रोल टाकायला पैसे नसतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे कोर्ट निर्णयाच्या अधीन राहून कायमस्वरूपी नियुक्ती ही मिळायला हवी या दृष्टिकोनातून जे आंदोलन लॉंग मार्च काढतायत त्या लॉंग मार्चमध्ये सगळ्यांनी ताकदीने उतरा. मी का म्हणतोय की हे आंदोलन कमकुवत करून देऊ नका, कारण आपल्याला सुप्रीम कोर्टाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत एकत्रित राहून काम करावं लागणार आहे. आणि त्यामुळे जो काही कोर्टाचा निर्णय येईल तिथपर्यंत आपल्याला निर्णयाच्या अगेन्स्ट निर्णयाच्या त्या समवेत आपल्याला काही भूमिका घ्याव्या लागतील. आणि त्यामुळे आपल्याला हे आंदोलन जर कमकुवत दिसलं, हे आंदोलन जर शासनाला वाटलं की हे कमकुवत झालेलं आहे, तर त्या ठिकाणी काही निर्णय जे आहेत, जे आपल्याला अपेक्षित असलेले निर्णय आहेत, तुम्हाला अपेक्षित असलेले निर्णय आहेत, ते मित्रांनो या ठिकाणी होऊ शकणार नाही. मग अशी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि त्यामुळे शासन स्तरावरती आपली बाजू ऐकून घेऊन त्या ठिकाणी आपल्याला न्याय कसा योग्य मिळेल या दृष्टिकोनातून हे आंदोलन जे उभं केलेलं आहे त्या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्या. कारण हे आंदोलन कोणाच्या विरोधात नाहीये, हे आंदोलन त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे की ज्याची सुरुवात आपण सर्वांनी मिळून 2019-20ला सुरू केलं होतं आणि आजही ते पूर्ण झालेलं नाहीये आणि आता ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे या लढ्यामध्ये बराचसा वेळ खर्च हा सगळा झालेला आहे, मानसिकता त्या ठिकाणी टांगलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. मी आजही बोलतो, हे कुठल्याही कोणाच्याही विरोधात नसलेलं आंदोलन आहे, हे न्यायिक मागण्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे आणि त्या ठिकाणी न्याय मिळेल असं आपण सकारात्मक राहूया आणि सर्वांनी या आंदोलनामध्ये पाठिंबा देऊया, त्यांच्या सोबत राहूया आणि त्यांना लवकर यश मिळेल अशी या ठिकाणी आशा करूया. कारण अजून या आंदोलनामध्ये आपल्याला हे करावं लागेल की आदिवासी विकास विभागाच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे केलं काही दिवसांपूर्वी. त्या आंदोलनामध्ये आदिवासी विकास मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना शब्द दिला, कारण आपल्याला माहिती आहे का आदिवासी विकास विभागाचे जे काही भरती आहे ती आता बाह्य स्रोताद्वारे होणार आहे. मग ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी 5-5, 6-6 वर्ष, काही जणांना 8-8, 9-9, 10 वर्ष झाले, त्यांचं काय? मग अशा उमेदवारांचं नुकसान होऊ नये म्हणून अशा लोकांनी माननीय मंत्री महोदयांसमोर व्यथा मांडली. मंत्री महोदय त्या ठिकाणी सकारात्मक होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण आज जी मीडियाला बातमी आलेली आहे त्या बातमीमध्ये स्पष्ट यवतमाळचं जे काही कव्हरेज आलेलं आहे त्यामध्ये स्पष्ट आदिवासी विकास मंत्री बोलतायत की आम्हाला बाह्य स्रोताद्वारेच नियुक्ती द्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये त्या मीडिया कव्हरेजमध्ये असंही म्हटलेलं आहे की ज्या काही रोजंदारी कर्मचाऱ्यांना आम्ही नियुक्त्या दिलेल्या आहेत ते अप्रशिक्षित आहेत आणि त्यामुळे आम्हाला प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे. म्हणजे तसं त्या ठिकाणी काउंटर क्लेम बरंचसं झालेलंही आहे. आमचे जे रोजंदारी कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत ललित चौधरी सर, त्यांनी हा विषय घेतलेला आहे की आम्हाला दिलेलं मानधन किंवा आम्हाला जो पगार मिळतो त्याच्या दुप्पट तुम्ही निविदा तयार करायला तुम्ही खर्च कोट्यावधी केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला पगाराला लागणारा निधी त्यापेक्षा तुम्ही कंत्राटदाराला दिलेला निधी याच्यामध्ये तफावत आहे. आता यामध्ये कोणाचा फायदा कोणाचा तोटा हे आपल्याला सरळ दिसून येतं. पण जे काही आता पालघरमधून जे आंदोलन लॉंग मार्च निघणार आहे, 7 जुलैला हा लॉंग मार्च निघणार आहे, तर त्या लॉंग मार्चमध्ये ह्याही गोष्टींचा आपल्याला अनुभव घ्यावा लागेल. तर मी शेवटी जाता जाता या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. 7 जुलैला हे आंदोलन पालघर जिल्ह्यातून मंत्रालय स्तरावरती, मुंबई स्तरावरती हे निघेल. त्यामुळे सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा. तर आपला हा व्हिडिओ होता, हा 2 विषयासंदर्भामध्ये होता. वाढीव आरक्षण समितीने निर्णय घेतलेला आहे आणि पालघरमधून जे आंदोलन लॉंग मार्च निघणार आहे
त्या लॉंग मार्चमध्ये सर्वांनी त्या ठिकाणी पाठिंबा देऊन सहभागी व्हावं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत शेअर करा. आपण हा व्हिडिओ थांबूया. जोहार, जय संविधान. Audio Jungle.